Hello, dear. In this class, we will discuss about genetic drift. So, genetic drift is simple concept where random fluctuation in frequency of allele in population occurs. तर जेनेटिक ड्रिफ्ट ही कन्सेप्ट काय आहे की जी फ्रिक्वेन्सी आहे alleleची, जे जीनचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतात त्यांच्या फ्रिक्वेन्सी मध्ये इथे एकदम रॅन्डम चेंज फ्लक्च्युएशन येतो, तर त्याला काय म्हणतो आपण जेनेटिक ड्रिफ्ट. हा जो आहे चान्स इव्हेंट आहे, बाय चान्स होतो, हा काय रेग्युलर इव्हेंट नाही, तर हे बाय चान्स इव्हेंट आहे. आणि ह्यामुळे जीन पूल जो आहे ओव्हर द टाइम तो चेंज होतो. जो जीन पूल आहे म्हणजे एक पॉप्युलेशन आहे समजा, त्या पॉप्युलेशनचं जेनेटिक मटेरियल ए बी बी सी असं असेल, तर त्याच्यामधले काही जे जिनोटाइप आहेत ते काही ह्याच्यामधून त्या प्रोसेस मध्ये काय होतील, रिमूव्ह होतील. तर हा काय रॅन्डम चेंज आहे आणि त्यामुळे जीन पूल मध्ये चेंज येतो. अगोदर एक पॉप्युलेशन आहे समजा, त्याच्यामध्ये कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल बी आणि स्मॉल बी असे 4 टाईपचे जिनोटाइप होते. ही त्याची फ्रिक्वेन्सी होती. मात्र काय झालं, काही तिथे चेंज झाला, त्यामुळे तिथं फक्त कॅपिटल लेटर कॅपिटल ए आणि कॅपिटल बी हे दोनच जिनोटाइप तिथे प्रेझेंट आहेत. तर तिथे काय झालं म्हणायचं आपण जेनेटिक ड्रिफ्ट झाली. आणि ही काय रॅन्डम फ्लक्च्युएशन आहे, ही काय एक रेग्युलर प्रोसेस नाही. आणि ही जी आहे जेनेटिक मेकअप, जो पॉप्युलेशनचं जेनेटिक मेकअप सिग्निफिकंटली अफेक्ट करते जेनेटिक ड्रिफ्ट. Genetic drift leads to random changes in frequency of different alleles in population without any influence from selection pressure. तर नॅचरल सिलेक्शन बघितलं होतं आपण, तिथे काय सिलेक्शन प्रेशर अप्लाय होत होता. जो डॉमिनंट आहे म्हणजे काय, त्या एन्व्हायरमेंट कंडिशनला जो जो जिनोटाइप सुटेबल आहे, जो तिथे अडॅप्ट होऊ शकतो नॅचरल सिलेक्शन मध्ये, तोच काय तिथे सर्व्हाइव्ह करू शकत होता. मात्र जेनेटिक ड्रिफ्ट ही काय टोटली रॅन्डम प्रोसेस आहे. तिथे जी अलील फ्रिक्वेन्सी इथे चेंज होते, मात्र त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचं एक्सटर्नल प्रेशर नसते, सिलेक्शन प्रेशर नसते. त्याच्यानंतर ही जी मेनली आपल्याला जेनेटिक ड्रिफ्ट आपल्याला स्मॉल पॉप्युलेशन मध्ये सिग्निफिकंटली बघायला भेटते, वेर चान्स इव्हेंट कॅन हॅव सबस्टेन्शियल इम्पॅक्ट ऑन allele फ्रिक्वेन्सी. तर समजा की 100 इंडिव्हिज्युअलची 10 इंडिव्हिज्युअलची एक पॉप्युलेशन आहे समजा, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जिनोटाइप मध्ये काही जर चेंज आला, तर मग ती स्मॉल पॉप्युलेशन असल्यामुळे तो चेंज जो आहे तो तिथे डायरेक्टली ऑब्झर्व होऊ शकतो 10 इंडिव्हिज्युअलच्या पॉप्युलेशन मध्ये. तेच समजा की 1000 इंडिव्हिज्युअलची जर पॉप्युलेशन असेल, तर तिथे तो चेंज जो असेल तेवढा सबस्टेन्शियल नसेल, तेवढा इम्पॅक्ट फुल नसेल, कारण 1000च्या पॉप्युलेशन मध्ये तो ऑब्झर्वेबल पण नसेल. आणि जेव्हा रिप्रोडक्शन करतील ते ऑर्गॅनिझम, तेव्हा तो चेंज तिथे अं, तेवढा तेवढ्या प्रमाणात प्रोपॅगेट होणार नाही. मात्र जेव्हा स्मॉल पॉप्युलेशन आहे, 10 मेंबरचीच पॉप्युलेशन आहे समजा, आणि त्यामध्ये जर काही चेंज झाला, एक सिंपल एक्झाम्पल की 10 मेंबरची पॉप्युलेशन आहे आणि त्याच्या मधल्या 5 मेंबर मध्ये जर चेंज झाला, तर समजा की तिथे आपल्याला काय तो इफेक्ट इफेक्ट जो असेल तो सबस्टॅन्शियल असेल. मात्र तेच 1000च्या मध्ये जर 10 मेंबर मध्ये जरी चेंज झाला, तर तिथे तो इफेक्ट आपल्याला दिसून येणार नाही. फिक्सेशन ऑर लॉस, इट कॅन रिझल्ट इन फिक्सेशन ऑफ alleles इट इज फ्रिक्वेन्सी बिकम 100. जर तो अलील काय झाला तिथे फिक्स झाला, म्हणजे एखादा अलील तिथे काय झाला फिक्स झाला, तो 100% तिथे काय होईल फिक्स होईल. किंवा लॉस जर झाला, तर कम्प्लीट जीन पूल मधून तिथे काय होईल, त्या अलीलचा लॉस होईल. ह्याच्यामध्ये परत दोन इफेक्ट येतात, फाउंडर इफेक्ट आणि बॉटलनेक इफेक्ट. तर फाउंडर नेक इफेक्ट मध्ये काय की एक मेन पॉप्युलेशन मध्ये स्मॉल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल काय करतात, सेपरेट होतात आणि दुसऱ्या एरियामध्ये जाऊन आपली नवीन पॉप्युलेशन इस्टॅब्लिश करतात. आणि त्यामुळे जे त्यामुळे आहे ना, तिथे काय जे जेनेटिक डायव्हर्सिटी आहे ती आपल्याला कमी बघायला भेटते. समजा की एक स्पेसिफिक सीड स्पेसिफिक कोट कलरचेच इंडिव्हिज्युअल काय झाले, मायग्रेट झाले आणि दुसऱ्या जागी काय झाले ते आपली पॉप्युलेशन त्यांनी इस्टॅब्लिश केली. आता त्यांच्यामध्येच काय होणार आहे, क्रॉसिंग होणार आहे. दुसरे कोण मेन पॉप्युलेशन सोबत त्यांची काय होणार नाही, क्रॉसिंग होणार नाही. त्यामुळे इथे काय
जी जेनेटिक व्हॅरिएशन आपल्याला बघायला भेटेल ते कसं असेल, खूप कमी असेल, लिमिटेड असेल, कारण ते मेन पॉप्युलेशन पासून काय वेगळे झालेत. त्याच्यानंतर आयसोलेशन फ्रॉम ओरिजिनल पॉप्युलेशन कॅन also contribute to founder effect as new population is genetic distinct from original one. तर याच्यामध्ये काय सांगितले की आयसोलेशन जेव्हा होते तेव्हा ओरिजिनल पॉप्युलेशन पासून 5 इंडिव्हिज्युअल सेपरेट झाले. समजा 1000 इंडिव्हिज्युअलची तेव्हा पॉप्युलेशन आहे आणि त्याच्यामधून किती झाले, फक्त 5 सेपरेट झाले. तर 1000 च्या इंडिव्हिज्युअलची जी जेनेटिक व्हॅरिएशन आहे ते खूप हाय असेल आणि त्या 5 इंडिव्हिज्युअलचं जेनेटिक व्हॅरिएशन तेवढं काय हाय नसेल. मग त्यामुळे जेनेटिक व्हॅरिएशन कुठे जास्त बघायला भेटेल, आपल्याला मेन पॉप्युलेशन मध्ये. आणि जे फाउंडर पॉप्युलेशन असेल, जे सेपरेट होऊन नवीन तयार झालेली पॉप्युलेशन असेल, त्याच्यामध्ये खूप कमी जेनेटिक व्हॅरिएशन आपल्याला बघायला भेटेल. एक्झाम्पल ह्याचं, different species of finches evolved from common ancestor after small group of individual arrived on Galapagos Islands. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं की जे फिंचेस होत्या, डिफरंट फिंचेसच्या स्पेसीज आहेत, ते सेम अँसेस्टर पासूनच, कॉमन अँसेस्टर पासून काय झालेले आहेत, इव्हॉल्व झालेले आहेत. जेव्हा कॉमन अँसेस्टर एका आयलंडवर राहत होता समजा, तर तिथून काय झाले, जे गॅलापोगस कॉमन अँसेस्टर काय झाला, तो दुसऱ्या सर्व बेटावर काय झाला, मायग्रेट झाला आणि तिथल्या कंडिशन नुसार त्यांनी काय केले, स्वतःमध्ये चेंजेस केले. तर तर ते काय झालं, तिथे नवीन स्पेसीज फाउंड झाली आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, डार्विन फिंचेस किंवा फिंचेस म्हणतो. आणि हे कशाचा एक्झाम्पल आहे, फाउंडर इफेक्टचा. ह्याच्यामध्ये कुठेही डेथ नाही. तर ह्याच्यामध्ये काय, जे डिफरंट पॉप्युलेशन होते ते कॉमन अँसेस्टर पासूनच इव्हॉल्व झाले, मात्र जे आयलँड आहे त्याच्यानुसार तिथं त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन झालं. तर हे काय फाउंडर इफेक्टचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आमिष पॉप्युलेशन इन US, आमिष कम्युनिटी इन US, example of founder way with small number of individuals leading to unique genetic trait in population. तर आमिष पीपल जे आहेत त्यांचा नंबर खूप कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये जेनेटिक व्हॅरिएशन पण खूप कमी आहे आणि त्यांचे जे जेनेटिक ट्रेट्स पण आहेत ते बाकी पॉप्युलेशन पेक्षा युनिक आहेत. त्यानंतर बॉटल नेक इफेक्ट. तर बॉटल नेक इफेक्ट मध्ये काय होते की समजा की एक जंगल आहे आणि त्याच्यामध्ये आग लागलेली आहे आणि त्याच्यामधून काहीच इंडिव्हिज्युअल सर्व्हाइव्ह करू शकले. मग जेवढे सर्व्हाइव्ह करू शकतील तेवढेच इथे काय करतील, तेवढेच इंडिव्हिज्युअल परत काय करतील, तेवढेच इंडिव्हिज्युअल परत काय करतील, रिप्रोड्यूस करू शकतील आणि तेवढीच तिथे आपला जेनेटिक व्हॅरिएशन बघायला भेटेल. बॉटलनेक इफेक्ट मध्ये हा काय ड्रास्टिक रिडक्शन आपल्याला बघायला भेटते. तिथं रिडक्शन बघायला भेटत नव्हतं. फाउंडर इफेक्ट मध्ये काय होत होतं, जी न्यू पॉप्युलेशन आहे ती ओरिजिनल पॉप्युलेशन पासून सेपरेट होत होती आणि स्वतः एक नवीन पॉप्युलेशन फॉर्म करत होती आणि तिथे लिमिटेड जेनेटिक व्हॅरिएशन होतं. मात्र ड्रास्टिक बॉटलनेक इफेक्ट मध्ये काय होत आहे की जी पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये ड्रास्टिक रिडक्शन येत आहे कोणत्याही इमर्जन्सीमुळे आणि त्यामुळे तिथे जेनेटिक डायव्हर्सिटीचा लॉस होत आहे. आता त्याच्यामध्ये समजा की एक बॉटल आहे, त्याच्यामध्ये चॉकलेट भरलेले आहेत आणि तुम्ही बॉटल उलटी केल्यानंतर जेवढे चॉकलेट बाहेर बाहेर निघतील तेवढेच आपण बघू शकतो. मात्र आत राहिलेली चॉकलेट आणि बाहेर निघालेले चॉकलेट त्यांच्यामध्ये पूर्णपणे सेमच असतील का, नाही. समजा की एक बॉटल आहे त्याच्यामध्ये 500 टाईपचे डिफरंट काय चॉकलेट्स आहेत आणि आपण बॉटल उलटी केली आणि त्याच्यातून काहीच तिथे काय चॉकलेट्स येतील, मात्र ते कम्प्लिटली काय रिप्रेझेंट करणार नाहीत, ओरिजिनल जी पॉप्युलेशन होती त्याला तिथे रिप्रेझेंट करू शकणार नाहीत, कारण डायव्हर्सिटी खूप असेल. तर सेम इथे तसंच आहे की ह्याच्यामध्ये काय होत आहे की बॉटल नेक इफेक्ट मध्ये जेव्हा एक ड्रास्टिक तिथं चेंज होत आहे, त्यामुळे तिथं काहीच इंडिव्हिज्युअल काय करू शकत आहे, सर्व्हाइव्ह करू शकत आहे. त्यामुळे तिथं काय सर्व्हाइव्ह केलेल्या इंडिव्हिज्युअलचाच आपण काय सर्व्हाइव्ह केलेले इंडिव्हिज्युअल जे असतील तेच जे काय करतील ते त्यांचं जेनेटिक
व्हॅरिएशन शो करू शकतील. मात्र जेनेटिक्स ऍक्च्युअल जीन पोल जो असेल तो खूप वेगळा असेल त्यांच्यापेक्षा. Genetic drift acceleration. This effect accelerate genetic drift as surviving population represent only fraction of original gene pool. तर सर्वाइव्हिंग पॉप्युलेशन जे आहे इथे काय ड्रास्टिक पॉप्युलेशन रिडक्शन कशामुळे आलं, तिथे नॅचरल क्लायमेटिकमुळे ते डेथ झाली असेल त्या अॅनिमलची. मात्र त्याच्यामधून जे सर्वाइव्ह करू शकतील तेच इथे काय करतील, फक्त ओरिजिनल जीन पूलच्या थोडा फ्रॅक्शनच 1% 2% एवढ्याच गोष्टी तिथे रिप्रेझेंट करतील. टोटल जो जीन पूल आहे तो इथे रिप्रेझेंट होणार नाही. एक जे एक्झाम्पल बघूया, नॉर्दर्न एलिफंट सील्स. तर नॉर्दर्न एलिफंट सील्सची जी आहे पोचिंगमुळे एकदम त्यांचं नंबर जो आहे तो 20 इंडिव्हिज्युअल पर्यंत राहिला होता. त्यामुळे त्यांची जेनेटिक डायव्हर्सिटी एकदम रिड्यूस झाली. आणि जेनेटिक डायव्हर्सिटी जेव्हा रिड्यूस होते तेव्हा तिथे एन्व्हायरमेंटला अडॉप्ट करण्याची, परत डिसीजला रेजिस्ट करण्याची त्या ऑर्गॅनिझमची ॲबिलिटी कमी होते. तर हे 20 इंडिव्हिज्युअलच इथे सिलेक्ट राहिल्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी जी असेल ती खूप कमी असेल. 1000 इंडिव्हिज्युअल जर असतील तिथे तर त्यांचं जेनेटिक पूल खूप मोठा असेल आणि जेनेटिक डायव्हर्सिटी पण तिथे खूप मोठी बघायला भेटेल. त्याच्यानंतर चिता जो असेल, चिताची पॉप्युलेशन जी आहे पोचिंगमुळे तिथे खूप लो जेनेटिक व्हॅरिएशन आपल्याला बघायला भेटते. त्यामुळे पोटेन्शियल हेल्थ इश्यू इन ब्रीडिंग मध्ये आपल्याला बघायला भेटतात, की जेनेटिक व्हॅरिएशन जास्त नसेल तर एखादा डिसीज जर कॉज झाला तर सर्व जे त्या पॉप्युलेशन मध्ये इंडिव्हिज्युअल आहेत त्या डिसीजला इन्फेक्ट झाले आणि सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचा जेनेटिक मेकअप नसेल तर इथे सर्व इंडिव्हिज्युअल तिथून काय होतील, एक्सटिंक्ट होण्याचे चान्सेस वाढतात. सर्वांची डेथ होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी खूप इम्पॉर्टंट असते. कंपॅरिझन बिटवीन जेनेटिक फाउंडर अँड बॉटलनेक इफेक्ट. तर पॉप्युलेशन साईज, स्मॉल इनिशियल पॉप्युलेशन साईज. तर फाउंडर इफेक्ट मध्ये काय होत आहे की मेन पॉप्युलेशन पासून एक छोटी पॉप्युलेशन काय होत आहे, सेपरेट होत आहे आणि एक नवीन फाउंडिंग पॉप्युलेशन तयार करत आहे. आणि ही पॉप्युलेशन कशी असेल, स्मॉल इनिशियल साईज मध्ये असेल. तेच बॉटलनेक मध्ये म्हणलं तर आपण ड्रास्टिक पॉप्युलेशन रिडक्शन दिसते, इथे डेथ होते ऑर्गॅनिज अॅनिमलची इथे काय होणार, डेथ होणार. त्यामुळे इथं पॉप्युलेशन मध्ये ड्रास्टिक रिडक्शन आपल्याला बघायला भेटते. इथं कोणत्याही पद्धतीचं रिडक्शन बघायला भेटत नाही, कारण ओरिजिनल पॉप्युलेशन इथं फाउंडर इफेक्ट मध्ये काय जशाला तशी असते. जेनेटिक डायव्हर्सिटी रिड्यूस ड्यू टू लिमिटेड फाउंडिंग इंडिव्हिज्युअल्स. तर ही फाउंडर इफेक्ट मध्ये पण जी जेनेटिक डायव्हर्सिटी आहे ती लिमिटेड असते, कारण फाउंडर मेंबर जेवढे असतील तेवढेच काय करतील, जेनेटिक डायव्हर्सिटी रिप्रेझेंट करतील. त्याच्यानंतर सबस्टन्शियल लॉस ड्यू टू बॉटलनेक इव्हेंट. तर बॉटलनेक इव्हेंटमुळे इथे इंडिव्हिज्युअलची डेथ पण झालेली असते. त्यामुळे पॉप्युलेशन मध्ये पण रिडक्शन आणि बायोडायव्हर्सिटी मध्ये पण खूप ड्रास्टिक चेंज आपल्याला बघायला भेटतो. तर हे यांच्यामधलं. तर ह्या जेनेटिक ड्रिफ्टचे जो दोन्ही पण आपले टाईप आहेत त्या दोन्हीमुळे हे दोन इम्पॅक्ट जेनेटिक डायव्हर्सिटी होतात. एकतर व्हॅरिएशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिडक्शन होते. जेनेटिक व्हॅरिएशन जी पॉप्युलेशन मध्ये आहे त्याच्यामध्ये ड्रास्टिक आपल्याला रिडक्शन बघायला भेटते. त्यामुळे त्या ऑर्गॅनिझमची, त्या इंडिव्हिज्युअलची एन्व्हायरमेंटला अडॅप्ट होण्याची ॲबिलिटी काय रिड्यूस होते. त्यामुळे तो जर एन्व्हायरमेंटल चेंजेस झाले तर तो तिथून एक्सटिंक्ट होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. तिथे सर्व्हाइव्ह करू शकेल न करू शकेल काही सांगता येत नाही, कारण त्यांची जेनेटिक डायव्हर्सिटी काय खूप कमी आहे. आणि जीन काय मेनली आणि काही जीन असे असतात की जे डिसीजला काही रेजिस्टंट करण्यासाठी तिथे काम करतात. मात्र जर जेनेटिक डायव्हर्सिटी खूप कमी असेल आणि तो जीन त्या इंडिव्हिज्युअल मध्ये जर प्रेझेंट नसेल तर तिथे त्याची त्यांचा मॉर्टॅलिटी रेट इन्क्रीज होण्याची चान्सेस वाढतात. इन्क्रीज द होमोजेनिसिटी, जेएनटी. इट कॅन ऑल्सो लीड टू इन्क्रीज द होमोजेनिसिटी ॲज सर्टन allele are lost or become paged in population. तर इथे होमोजेनिसिटी म्हणजे काय, युनिफॉर्मिटी, जी जी जीन्स आहेत त्यांच्यामध्ये युनिफॉर्मनेस पण खूप वाढून येतो. कशामुळे की काही जीन इथून काय होतील, लॉस होतील आणि काही जीन फिक्स होतील. ह्या दोन गोष्टीमुळे इथे काय
होमोजेनिसिटी हेट्रोजेनिसिटीच्या ऐवजी होमोजेनिसिटी आपल्याला बघायला भेटते. कन्क्लुजन ह्याचं काय आहे की जेनेटिक ड्रिफ्ट इन्क्लूड फाउंडर अँड बॉटलनेक इफेक्ट सिग्निफिकंटली इन्फ्लुएन्स जेनेटिक मेकअप डायव्हर्सिटी ऑफ पॉप्युलेशन ओव्हर टाइम. तर जेनेटिक ड्रिफ्टमुळे म्हणजे ते जे दोन टॉपिक होते फाउंडर आणि बॉटलनेक इफेक्ट हे जेनेटिक मेकअपला इन्फ्लुएन्स करतात, म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन इथे कमी होते आणि त्याच्यानंतर जे पॉप्युलेशन मध्ये डायव्हर्सिटी पण आहे ती ओव्हर टाइम कमी होते. आणि डायव्हर्सिटी कमी आहे म्हणलं तर त्यांचे एन्व्हायरमेंटला अडॅप्ट होण्याची जेनेटिक व्हेरिएशन कमी आहे म्हणलं तर ॲबिलिटी पण रिड्यूस होते. इव्होल्युशनरी इम्प्लिकेशन अंडरस्टँड जेनेटिक ड्रिफ्ट इज क्रुशियल फॉर कम्प्रिहेंडिंग मेकॅनिझम ऑफ इव्होल्युशन अँड इम्पॅक्ट ऑफ चान्स इव्हेंट ऑन जेनेटिक व्हेरिएशन. तर ही कन्सेप्ट अंडरस्टँड केल्यानंतर इव्होल्युशनची मेकॅनिझम काय असेल आणि चान्स इव्हेंट जेनेटिक व्हेरिएशनवर कसा पद्धतीने इम्पॅक्ट करतो या गोष्टी आपण स्टडी करू शकतो. तर ही आपली बॅच 13 जानेवारी पासून सुरू झालेली आहे. जर ह्या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर आपली इन्फॉर्मेशन शेअर करून एनरोल करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित लाईव्ह लेक्चर, परत रेकॉर्डेड लेक्चर, संपूर्ण आधारित नोट्स, परत सरावासाठी प्रश्नपत्रिका, MCQ अँड 24x7 गायडन्स आणि त्याच्यानंतर लॅपटॉप आणि वेब व्ह्यू या सर्व गोष्टी अवेलेबल असतील. तर एनरोल जर करायचं असेल तर तुम्हाला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून करू शकता. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर अं, तुम्ही जर बॅच आता जॉईन केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल फीस आपली 12,000 होती, मात्र 6,000 लाच तुम्हाला ही MS सेट पेपर 2 बॅच आणि पेपर 1 ची बॅच ही टोटल दोन्ही बॅचेस 6,000 ला तुम्हाला भेटून जातील. तर तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर या कॉन्टॅक्ट डिटेल्सला एनरोल करू कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपवर एनरोल करू शकता.